आदिवासी रोजंदारी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू होतं। आता हे आंदोलक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। काही वेळापूर्वी सुद्धा या आंदोलकांची आणि पोलिसांची बाचाबाची झालेली होती आणि आताही हे आंदोलक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। बाह्य स्रोतांद्वारे राबवल्या जाणाऱ्या भरतीला त्यांच्याकडून विरोध केला जातो आणि त्याच्यामुळेच आंदोलनाचा पवित्रा आदिवासी रोजंदारी कर्मचाऱ्यांनी घेतलेला होता। मात्र या आंदोलनाला आता वादाची किनार लागलेली आहे। पोलिसांमध्ये आणि त्यांच्यामध्ये बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळतंय। नाशिकमध्ये दृश्य आपण पाहते। आदिवासी आंदोलक हे आता चांगलेच आक्रमक झालेले आहेत। काही वेळापूर्वी सुद्धा पोलिसांसोबत त्यांची बाचाबाची झालेली होती। आदिवासी रोजंदारी कर्मचाऱ्यांचं आंदोलन होतं। आदिवासी भवनाच्या बाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त आणि यावेळेला हे आंदोलक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। बाह्य स्रोताद्वारे राबवल्या जाणाऱ्या भरतीला त्यांचा विरोध आहे आणि त्यामुळेच हे आंदोलन पुकारण्यात आलं। मोठ्या संख्येने आंदोलक या ठिकाणी जमलेले होते, एकत्र आलेले होते। पोलिसांमध्ये आणि त्यांच्यामध्ये बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळतंय। चंदन पूजाधिकारी आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। चंदन। ऋषाली, आपण बघतोय की आदिवासी आंदोलक हे सातत्यानं आक्रमक होत आहेत। आदिवासी आयुक्त आदिवासी भवनमध्ये बसलेले आहेत आणि या ठिकाणी खाली येऊन आंदोलकांशी चर्चा करावी यासाठी हे आंदोलक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। पोलीस कर्मचारी आणि अधिकारी जे या आंदोलकांना समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्याशी आंदोलक हुज्जत घडत असल्याचं बघायला मिळतंय। आंदोलक यांच्यामध्ये सतत बाचाबाची सुरू असल्याचं देखील बघायला मिळतंय। जोरदार घोषणा सुरू झाली आहे आणि एकूणच आक्रमक पवित्रा जो आहे तो आंदोलकांनी या ठिकाणी घेतलेला आहे। गेल्या 35 दिवसांपासून आंदोलक जे आहेत ते या ठिकाणी ठिय्या आंदोलन जे आहे आदिवासी भवन समोर करतायत। बाह्य पद्धतीनं जी काही कंत्राटी बाह्य पद्धतीने बाह्य माध्यमातून जी काही एकूणच प्रक्रिया आहे ती या ठिकाणी तात्काळ आदेश मागे घ्यावा आणि पूर्वीपासून ज्या पद्धतीनं भरती प्रक्रिया होत होती मागणीसाठी आंदोलन बघायला मिळते। 35 दिवसांपासून सातत्य। नक्की चंदन, तुम्ही असंच